नमस्ते. घोडदौड मराठीची या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर चिनया मिनया या पुस्तकामधील आपण 4थ्या क्रमांकाची आज गोष्ट वाचून दाखवणार आहोत. निळ्या डोळ्यांचा राजकुमार. तर ही कथा सगळ्या मुलांना नक्कीच आवडेल. तर कथेला सुरुवात करूया. एकेकाळी विजयनगर नावाचे एक नगर होते. त्या नगराला एक राजाही होता. त्याचे नाव होते विक्रम. राजा गुणी, पराक्रमी आणि बाणेदार होता. त्याच्या राणीचे नाव होते कलावती. ती खूपच सुंदर होती, परंतु राणीला एक खंत होती. तिच्या लग्नाला 5 वर्षे होऊन गेली तरी तिला अजून पुत्रप्राप्ती नाही झाली होती. या 5 वर्षामध्ये तिने राजसुखाचा उपभोग घेतला होता, परंतु पोटी पुत्र नसल्याने तिला सुख लाभत नव्हते. या विचाराने ती दिवसेंदिवस खंगत चाललेली होती. राजालाही राणीचे दुःख माहीत होते, पण तो तरी काय करणार. त्यालाही राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी पुत्राची गरज होतीच. आणि अचानक एके दिवशी राजवाड्यात एक साधू आला. त्याची दाढी लांबलचक आणि पांढरी शुभ्र होती. हातामध्ये कमंडलू होते. कलावतीने साधूला नमस्कार केला. त्याचे राजवाड्यात योग्य आदरातिथ्य करण्यात आले. साधूला पाहून राणीला मनस्वी आनंद झाला. आपल्या मनातील रुखरुख आपण साधूला सांगावी. साधू महाराज यावर नक्कीच काहीतरी उपाय सुचवतील असे तिला वाटले. साधू महाराजांना पाहुणचार दिल्यानंतर व त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर राणीने आपल्या मनातील खंत त्या साधूपुढे व्यक्त केली. साधूने तिला आपल्याजवळील एका वनस्पतीचा पाला दिला व तो बारीक वाटून त्याचा रस रात्री जेवणानंतर घे, त्यामुळे तुला पुत्रप्राप्ती होईल असे तिला सांगून साधू निघून गेला. साधू परत जाताना निराश चेहऱ्याने निघून गेला. याचे गुपित मात्र राणीला समजलेच नाही. राणी त्या दिवशी अतिशय आनंदात होती. साधूने सांगितल्याप्रमाणे तिने तो पाला बारीक वाटून त्याचा रस जेवणानंतर प्राशन केला. योग्य दिवस भरताच राणीला एक सुंदर पुत्र प्राप्त झाला. तो गोरा पण होता, सशासारखा छान, आणि त्याचे डोळे निळ्या रंगाचे होते. त्याला पाहून राणीला खूप आनंद झाला. तिने त्याचे पटापट पापे घेतले. राणीच्या दासींनाही राणीला बऱ्याच वर्षांनी पुत्र झाल्याने अत्यानंद झाला होता. पुत्र जन्मानंतर आपल्या काही दासी राजा विक्रमच्या राजमहालात धावतच गेल्या. दासीने ती बातमी राजाच्या कानावर घातली. राजाला तर गगनच ठेंगणे वाटू लागले. आनंदाच्या भरात राजा कलावतीच्या महालात आला तर कलावती डोळे मिटून निश्चित पडली होती. तिला त्या अवस्थेत पाहून राजाच्या काळजाचे पाणी पाणी झाले. त्यानंतर वैद्याला बोलावण्यात आले. त्याने राणीची तपासणी केली, पण तो निराश होऊन राजवाड्याबाहेर निघाला. त्यानंतर थोड्याच वेळाने राणी कलावतीची प्राणज्योत मालवली. पुत्रधन आपल्याला देऊन राणी स्वर्गवासी झाली याचे राजाला खूपच दुःख झालेले होते. आता आपल्या या चिमुकल्या बाळाला आईची माया कोण देणार याची राजाला राहून राहून खंत वाटत होती. त्या लहान बाळाकडे पाहून राजाने आपला पत्नीशोक आवरता घेतला. राजवैद्याच्या उपचारांनी त्याने राजकुमाराला लहानाचे मोठे केले. राजाने त्या मुलाचे नाव नीलाक्ष कुमार असे ठेवले. नीलाक्ष कुमार आता चंद्रकलेप्रमाणे दिवस मासाने वाढत होता. पण राजा मात्र इकडे दिवसेंदिवस खंगत चाललेला होता. आता नीलाक्ष कुमार चांगलाच मोठा झाला होता. एके दिवशी नीलाक्ष राजाच्या महालात गेला व त्याने राजाला त्याच्या दुःखाचे कारण विचारले. नीलाक्षच्या हट्टामुळे राजाला त्याचे कारण सांगावेच लागले. राजा म्हणाला, रामनगरचा राजा दुर्धर हा माझा जिवलग मित्र असून त्याची एकुलती एक मुलगी खूप आजारी आहे. कोणत्याच औषधाने ती बरी होऊ शकत नाही. तिला तो जो कोणी बरे करेल त्याला 40 लाख सुवर्णमोहरा व राजकुमारीही देण्यात येईल अशी राजाने दवंडी पिटवलेली आहे. नीलाक्षा, ती राजकुमारी फारच सुंदर असून तिचे नाव कलावती आहे. तुझ्या आईचे नाव सुद्धा कलावतीच होते. तुझ्या आईची आठवण म्हणून
तू तिला बरी करायला हवंस. गोष्ट तशी अवघड आहे, पण यासाठी काय करायला पाहिजे ते दुर्धरच तुला सांगेल. तू त्याच्याकडे जा, असे राजाने नीलाक्ष कुमाराला सांगितले. आपल्या बाबाचा शब्द पाळण्यासाठी, म्हणजे राजाचा शब्द पाळण्यासाठी नीलाक्ष कुमार दुर्धर राजाकडे दुसऱ्या दिवशी सकाळी निघाला. मजल दरमजल करत तो तिथे पोहोचला. नीलाक्ष कुमारचे तेथे योग्य आदरातिथ्य करण्यात आले. नीलाक्षावरती अवघड कामगिरी सोपवणे दुर्धरला पटेना, परंतु नीलाक्ष जेव्हा हटालाच पेटला तेव्हा दुर्धर म्हणाला, इथून फारच दूरवर एक घनदाट जंगल आहे. त्या जंगलामध्ये एक तळे आहे. त्या तळ्याच्या काठावर एक झाड आहे. झाडावर एक साप आहे. सापाच्या डोक्यावर एक मणी आहे. त्या मण्यामुळेच राजकुमारी बरी होईल. पण सावध, त्या जंगलामध्ये खूपच हिंस्र प्राणी आहेत व तो सर्पही फारच भयंकर आहे. त्या सर्पापासून तुझ्या जीवाला धोका आहे. तू स्वतःला सांभाळायला हवंस. या सर्पाचा मृत्यू त्याच्या उजव्या डोळ्यात आहे, हे लक्षात ठेव. हे ऐकून नीलाक्ष कुमार म्हणाला, काम कितीही अवघड असो, पण मी त्या सर्पाला ठार मारेनच आणि राजकुमारीला बरी करेन. एकतरी मी त्या सर्पाच्या डोक्यावरील मणी तरी घेऊन येईन किंवा तिकडेच जीवाची कुर्बानी करेन. येतो महाराज, असे म्हणून नीलाक्ष त्या अवघड कामगिरीवर निघून गेला. नीलाक्ष कुमार जंगलात येऊन पोहोचला. त्याने राजाला 3 दिवसांची मुदत दिली होती. तो जंगलात पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. तो घोड्यावरून खाली उतरला. त्याला डाव्या बाजूला एक झोपडी दिसली. झोपडीमध्ये दिवा मिणमिणत होता, म्हणजे बारीकसा दिवा कोणीतरी लावून ठेवलेला होता. आसऱ्याच्या अपेक्षेने नीलाक्षाने झोपडीचे दार ठोठावले. एक वृद्ध स्त्री बाहेर आली. नीलाक्षाने तेथे येण्याचा हेतू तिला सांगितला. मग त्या वृद्ध स्त्रीने त्याला जादूच्या चपला देऊ केल्या. त्या घेऊन नीलाक्ष कुमार आपल्या तंबूकडे परत आला. दुसऱ्या दिवशी सकाळी लगबगीने तो आपल्या घोड्यावरून त्या तळ्याजवळ गेला. जे तळं सांगितलं होतं राजाने, त्या तळ्याजवळ तो पोचला. तेथे गेल्यानंतर त्याने त्या चपला आपल्या पायात घातल्या आणि तो अदृश्य झाला. त्याने पाण्यात स्वतःला पडताळून पाहिले. तो खरंच अदृश्य झाला होता. त्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसत नव्हतं. त्याला ते उंचच्या उंच झाड सापडले. तो झाडावरती चढला. नीलाक्ष अदृश्य झाल्याने तो त्या सर्पाजवळ बिनदिक्कत जाऊन पोहोचला. त्या सर्पाला एक अदृश्य राजकुमार दिसलाच नाही. राजकुमाराने तलवारीचे टोक त्या सर्पाच्या उजव्या डोळ्यामध्ये खुपसले. तसा सर्प मरण पावला. एका क्रूर प्राण्याची हत्या त्याने सहजपणे केली. त्याचे धाडस वाखाणण्याजोगे होते. त्याने सर्पाच्या डोक्यावरील मणी घेतला व जादूच्या चपला म्हातारीला परत दिल्या. एक रात्र आपल्या तंबूत मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दुपारी तो रामनगरामध्ये येऊन पोहोचला. राजसेवकांनी त्याचे आगत स्वागत केले. सर्वांना त्याचे कौतुक वाटले. त्याच्या आगमनाने सर्वांना अत्यानंद झाला. नंतर दुर्धर नीलाक्षाला राजकुमारी कलावतीच्या महालात घेऊन गेला. राजकुमाराने कलावतीच्या डोक्यावरून मणी फिरवला आणि काय आश्चर्य, राजकुमारी उठून बसली. ती बरी झाली. आता तिला चांगलेच बरे वाटत होते. त्यामुळे सर्वांचा जीव भांड्यात पडला. राजकुमारीलाही आपल्याला एका सुंदर राजबिंड्या राजकुमाराने वाचविले याचे समाधान वाटले. ही बातमी राजा विक्रमाच्या कानावर गेली. विक्रम आणि दुर्धर एकमेकांना कडकडून भेटले. त्यानंतर दुर्धरने नीलाक्ष कुमारला 40 लाख मोहरा व राजकुमारी कलावतीला भेटस्वरूप देऊ लागला. पण नीलाक्षाने मोहरा न घेता फक्त कलावतीचा स्वीकार केला. नीलाक्ष फार स्वाभिमानी होता. त्यानंतर नीलाक्ष कुमाराचे व कलावतीचे मोठ्या थाटामाटात लग्न लावण्यात आले. सर्वत्र आनंदी आनंद झाला. आणि ज्या म्हातारीने त्याला मदत केली होती नीलाक्ष कुमारला, त्या मोहरा त्यांनी राजाला द्यायला सांगितल्या, त्या म्हातारीला. तर अशी ही गोष्ट होती. तर आपल्या मुलांना सर्वांना आवडली की नाही ते जरूर अभिप्रायामध्ये कळवा. धन्यवाद.